दिले. ते संविधान देण्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. परंतु संविधान लिहिताना सुरुवातीला त्यांनी एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक टीम होती. त्या टीममध्ये त्यांच्या संस्थेमधले लोक होते. त्यामध्ये संविधान लिहिताना हळूहळू सर्वजण एक एक करत जात होते. कारण त्यांना समजत नव्हते की तिथे कोणता कायदा लिहायचा, कोणती कलम लिहायची, तिथे कोणता मुद्दा मांडायचा. म्हणून हळूहळू करून सर्वजण दूर पडाले. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हार मानली नाही. त्यांनी संविधान लिहायचे थांबवले नाही. त्यांनी म्हणत होते की माझ्याकडे जर अशी पॉवर आली तर मी माझ्या समाजाला नक्कीच न्याय मिळवून देणार. तर तेव्हा त्यांनी असा विचार केला की हीच माझी आता खरी पॉवर आहे. कारण त्यांच्याकडे संविधान लिहिण्याची पॉवर आली होती आणि त्यांच्याकडे मसुदा समितीची अध्यक्ष सुद्धा त्यांनी तेव्हा जाहीर केले गेलेले होते. तेव्हा त्यांनी म्हटले होते की आता या संविधानामध्ये मी माझ्या जातीला, मी माझ्या धर्माला, मी माझ्या लोकांना, दलितांना, सगळ्यांना समानतेचा हक्क प्रदान करणार. तर तो समानतेचा हक्क प्रदान फक्त त्यांनी आपल्यालाच नाही केला, तर त्यांनी कोणत्याही बाईसोबत, माणसासोबत किंवा महिला, पुरुष, स्त्री, मुलगी, मुलगा, कोणत्याही जातीचा असो, मग तो ओबीसी असो, एसटी असो, विजेएनटी असो, एसटी असो, कोणी असो, सगळ्यांना त्यांनी समानतेचा न्याय दिला, समानतेचा हक्क दिला. त्यांच्या त्या संविधानामुळे आज आपण सर्व एकजुटीमध्ये समानतेने राहतो. आजच्या या जनरेशनमध्ये कोणाही सोबत जातीभेदभाव होत नाही. एक वेळेसचा प्रसंग आहे त्यांची 10वीची मॅट्रिकची परीक्षा होती. त्या काळी त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, त्यांच्या वडिलांची एवढी परिस्थिती नव्हती की त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करायचं. आणि त्यावेळी ग्रामीण भागात सुद्धा 10वीचे बोर्ड एक्झामचं सेंटर नसायचं. म्हणून त्यांचं 10वीचं बोर्ड सेंटर हे तालुक्याच्या ठिकाणी होतं आणि त्यांच्या वडिलांची परिस्थिती सुद्धा नव्हती. म्हणून त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागलं होतं. आणि म्हणून तेवढे पैसे नसल्याच्या कारण त्यांनी कुटुंबाचे सगळे लोक तिथे जाऊ शकले नाही. आणि फक्त त्यांनी रामजी बाबा आणि भीमराव हे दोघच जण गेले. रामजी बाबा तिथे स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचे आणि त्यांना खाऊ घालायचे. भीमराव हे सकाळी 11 वाजता पेपर द्यायला जायचे आणि 3 वाजता परत यायचे. त्याच्यानंतर रामजी बाबा हे स्वयंपाक करून तयार ठेवायचे. आणि भीमराव जेव्हा पेपर देऊन वापस यायचे तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारायचे की तुमचं जेवण झालं का. तेव्हा त्यांचे वडील म्हणायचे तुम्ही जेवण करा, तुमचं झाल्यानंतर मी करतो. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तसंच झालं. त्यांनी पेपर देऊन आले, त्यांच्या वडिलांना म्हटलं बाबा तुमचं जेवण झालं का. तेव्हा त्यांनी म्हणायचे की नाही भीमराव, तुम्ही जेवण करा, तुमचं झाल्यानंतर मी करतो. तिसऱ्या दिवशी सुद्धा तसंच झालं. त्यांनी तसेच गेले पेपरला आणि आले आणि परत त्यांच्या वडिलांना म्हटले की बाबा तुम्ही जेवण केलं का. तेव्हा त्यांच्या वडिलांचं उत्तर तेच होतं की तुम्ही जेवण करा, तुमचं झाल्यानंतर मी करतो. तेव्हा चौथ्या दिवशी तसंच प्रकरण झालं आणि त्यांच्या लक्षात आलं भीमरावांच्या की आपलं जेवण झाल्यानंतर दवडीमध्ये एक सुद्धा भाकर शिल्लक राहत नाही, तर माझे वडील खातात काय, माझ्या वडिलांना भूक नाही लागत का, माझ्या वडिलांचं पोट नाही दुखत का. तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांकडे गेले आणि म्हणाले बाबा मी पेपर देऊन गेलो आणि परत आलो. जेवण झाल्यानंतर तुम्हाला विचारलं तर रेग्युलर 3 दिवस झाले तुम्ही म्हणताय की तुमचं जेवण झाल्यानंतर मी करतो, माझं जेवण झाल्यानंतर दवडीत भाकरच शिल्लक राहत नाही, तर तुम्ही खाता काय, तुम्हाला भूक नाही लागत का. त्यावेळी त्यांचे वडील म्हणजेच की आपले रामजी बाबा म्हणाले की त्यांची भूक ही भाकरीने जाणारी नव्हे, तर त्यांची खरी भूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष बघून जाणार. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे होणार त्यांनी म्हणायचे त्यांच्या मुलाला भीमरावांना की भीमराव तुम्ही एवढे मोठे व्हा की तुम्हाला सुद्धा बघताना मला माझी मान वर करावी लागेल. तुम्ही तुमचा एवढा संघर्ष करा, तुम्ही एवढे मोठे व्हा की तुम्हाला बघताना मला माझी मान वर करावी लागेल, जगातील सर्व लोक तुम्हाला सलाम ठोकेल, एवढे तुम्ही शिकून सवरून मोठे व्हा. आणि हे स्वप्न त्यांच्या वडिलांचेच नाही तर प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपली मुलगी शिकली पाहिजे, आपला मुलगा शिकला पाहिजे, आपली मुलं मुली शिकून सवरून मोठे झाले पाहिजे, त्यांनी सुद्धा नोकरीवर लागले पाहिजे, त्यांचा सुद्धा संघर्ष झाला पाहिजे. खरी आहे ना गोष्ट, वाटते ना. तसंच त्यांना सुद्धा वाटायचं. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
होती की त्यांनी भीमरावांना पूर्ण पुस्तक घेऊन देणार काही. तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कोणतं पुस्तक वाचलं तर त्यांच्या लगेच लक्षात राहायचं. त्यांनी आयुष्यभर ते पुस्तक नाही विसरायचं. त्यांनी एखादं पुस्तक जर हाताळलं ते त्यांना आज वाचलं आणि याच्यानंतर 10 वर्षानंतर त्यांना विचारलं की या पुस्तकामधल्या 150 पेज नंबरवरच्या सेकंड पॅरेग्राफ मधल्या 4थी लाईन काय आहे, तर त्यांनी बिनचूक न चुकता ते बरोबर करेक्ट तसंच सांगायचं. तेव्हा लोक हैराण होऊन त्यांना म्हणायचे की हे कसं काही शक्य आहे. तेव्हा त्यांनी म्हणायचे हे माझी बुद्धिमत्ता आणि माझ्या परिस्थितीने दिलेलं मला वरदान आहे. माझ्या परिस्थितीमुळे माझ्यामध्ये हे झालेलं परिवर्तन आहे. कारण त्यांची तेव्हा परिस्थिती तशी होती. त्यांच्या वडिलांकडे तेवढे पैसे नव्हते. त्यांनी म्हणायचे की मला हे माहिती नाही, माझ्या हाती आज हे पुस्तक आलं, परंतु याच्यानंतर कधी माझ्या हाती हे पुस्तक येणार का, मला हे पुस्तक वाचायला मिळणार का, म्हणून मी आजच हे पुस्तक असं वाचणार की आयुष्यामध्ये मी कधी विसरणारच नाही, मला या पुस्तकाची कधी डबल गरज पडणारच नाही, असे त्यांनी ते पुस्तकाला वाचून काढायचे. आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये आत्ताच्या काळामध्ये सध्या आपणच आपल्या घरी लाईनची पण प्रॉब्लेम नाही राहत, कशाचीच काही प्रॉब्लेम नाही राहत, तरीही आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्या काळामध्ये त्यांच्या घरी लाईन सुद्धा नव्हती. त्यांनी रस्त्यावरच्या खांब्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला. तेव्हा त्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या आणि आताच्या काळामध्ये 4 डिग्र्या मिळवण्यासाठी सुद्धा माणसाचं आयुष्य चाललं जाते. या जनरेशन मध्ये 4 डिग्र्या मिळवणं सुद्धा कठीण आहे आणि ते 4 डिग्र्या आपल्याकडून मिळवणं नाही होत. तर विचार करा त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेस ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या 32 डिग्र्या कशा मिळवल्या असते. आणि अशाच प्रकारे मी ते थांबते. धन्यवाद. जय भीम करना. काही चुकलं असेल तर मला माफ करा. धन्यवाद. जय भीम. नमोबुद्ध आहे. थँक्यू. ते भाषण देते का? ते भाषण देते का रिया? धन्यवाद. तर विआईच्या पाठीमागून